जर तुम्ही तुमचं बालपण आठवाल म्हणजे तुमच्या आजीचा काळ, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, तेव्हा विकतच्या भाजीपाल्यापासून फार कमी भाज्या बनवल्या जायच्या. जास्तीत जास्त घरच्या साहित्यामध्ये घरगुती भाज्याच बनवल्या जात होत्या. जसं पिठलं आहे किंवा कैरीच्या खुला घालून तयार केलेला कळणा आहे. तर आज आपण कैरीच्या खुला घालून आपली आजी जशी कळणा तयार करायची ना, अगदी तसाच बनवणार आहोत. बरं, कळणा आणि कळण्याची भाकरी यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. कळणा हा जो आहे ना, हा पिठल्यासारखा एक प्रकार आहे, जो अख्ख्या तुरीपासून किंवा तुरीच्या डाळीपासून बनवला जातो. आणि कळण्याची जी भाकरी असते, ती उडदाच्या डाळीपासून बनवल्या जाते. तो एक भाकरीचा प्रकार आहे. आपल्याला इथे कळणा बनवायचा आहे, जो पिठल्याचा एक प्रकार आहे. तर यासाठी मी सालीसकटची अख्खी तूर घेतलेली आहे. ही मिळत नसेल, तर तुम्ही तुरीची डाळही वापरू शकता. पण जो पारंपरिक कळणा आहे ना, तो सालीसकटच्या तुरीपासून बनवला जातो. त्यामुळे हा जास्त पौष्टिक असतो आणि चवीला सुद्धा गोडसर लागतो, कारण त्यामध्ये सालसुद्धा येते. तर मी इथे काय केलेलं आहे, तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवायचं आहे म्हणून 1 वाटी मी तूर डाळही घेते आहे आणि 1 वाटी अख्खे तूरही घेते आहे. तुम्ही संपूर्ण अख्ख्या तुरीपासूनही बनवू शकता किंवा संपूर्ण तूर डाळीपासूनही बनवू शकता. आणि याला जाडसर भरडून घ्यायचं आहे. भरडायचं म्हणजे काय? तर जाडसर वाटायचं आहे. खूप जास्त याचं पावडर तयार करायचं नाही. जसा जाड रवा असतो ना, तसं याचं टेक्स्चर यायला हवं. बरं, हा जो कळणा आहे ना, तसं बघायला गेलं तर मिक्सरला वाटून बनवल्या जात नाही. गिरणीवर जेव्हा अख्ख्या तुरीपासून तूर डाळ बनवल्या जाते, तेव्हा हा आपसूकच वेगळा होतो. ज्यामध्ये छान जाडसर भरडलेली तूर डाळ असते आणि सालसुद्धा असते. त्यामुळे चवीला हा गोडसर लागतो आणि हा भरपूर फायबर आणि प्रोटीनयुक्त असतो. तर पूर्वीच्या काळी हे भाज्यांचे प्रकार म्हणून बनवल्या जायचे. माझ्या घरी तर आजही आवडीने खाल्ला जातो. तुम्ही सुद्धा बनवून बघा, मस्त लागतो चवीला. तर आता इथे 4 ते 5 लोकांसाठी मी फक्त पाऊण वाटी कळणा घेतलेला आहे, कारण हा पिठल्यासारखा प्रकार आहे. यामध्ये भरपूर पाणी पचतं आणि शिजवल्यानंतर हे प्रमाणानं सुद्धा भरपूर होतं. जसं पिठलं होतं ना, तसंच. त्यामुळे कमीच प्रमाण घ्यायचं. यामध्ये पाणी घालून भिजत घालायचं. आपण पूर्वतयारी करेपर्यंत हा छान पाण्यामध्ये भिजला जातो. तर यामध्ये ना लसूण थोडा जास्त घालायचा, छान चव येते. कोथिंबीर लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंब्याच्या खुला. आंब्याच्या खुला म्हणजे गोड आंब्याच्या नाही, तर कच्च्या कैरीच्या खुला. आमच्या भागामध्ये याला आंब्याच्या खुलाच म्हणतात. तुमच्या भागामध्ये दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखला जात असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मध्यम तिखट आहे, त्यामुळे थोड्या जास्त घेतलेल्या आहे. खूप तिखट असतील तर कमी घ्या आणि कमी तिखट असतील तर जास्तही घेऊ शकता. 4 ते 5 लसूण पाकळ्या मी डायरेक्ट फ्लेमवर भाजून घेतलेल्या आहे. चूल असेल तर चुलीवर भाजून घ्या. आणि बाकी उरलेला जो लसूण आहे ना, त्याला मी खुडून घेते आहे. खुडून घेणं म्हणजे काय? माझी आजी हा शब्द वापरायची, म्हणून मी तो शब्द वापरते आहे. खुडणं म्हणजे काय? तर याला बारीक-बारीक अशा तुकड्यामध्ये कट करून घेणं. चला, आता लसूण मी खुडून तयार केलेला आहे. यानंतर आपल्याला एक कांदा लागणार आहे. मध्यम आकाराचा कांदा घेते आहे. बरं, इथे तुम्हाला अजून एक ऑप्शन देते. जर तुमच्याकडे पातीचा कांदा घरी असेल ना, तर नक्की घाला. सुकलेला कांदासुद्धा घाला आणि थोड्या प्रमाणात पातीचा कांदासुद्धा घाला. खूप मस्त चव येते त्यामुळे कळण्याला. माझ्या घरी असला ना, की मी नेहमी पातीचा कांदा आणि सुकलेला कांदा दोन्ही घालून बनवते. आणि हो, कोथिंबीर कळण्यामध्ये थोडी जास्त घालायची. मी चिरूनसुद्धा घेते आहे आणि वाटूनसुद्धा घेते आहे. तर ज्या मिरच्या आणि लसूण आपण भाजून घेतलेले होते, त्यासोबतच मी कोथिंबीरसुद्धा वाटून घेतलेली आहे. जाडसर वाटून घ्यायची, खूप जास्त बारीक वाटण तयार करायचं नाही. आता एका कढईमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे किंवा जवसाचं तेल. या 2 पैकी कुठल्या एका तेलाचा वापर करा. तेल छान कडकडीत गरम झालं, की मोहरी, जिरे घालायचं आणि सर्वात आधी आपल्याला लसूण घालायचा आहे. लसूण हलकासा तांबूस रंगावर परतायचा. खूप जास्त लाल होऊ द्यायचा नाही, नाहीतर कुबट असा वास यायला लागतो. हलकासा तांबूस व्हायला हवा. यानंतर लगेच कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. लालसर तांबूस रंग येऊ द्यायचा नाही. कांदा जास्त डार्क ब्राऊन रंगावर तेव्हाच परतायचा जेव्हा झणझणीत भाज्या तयार करायच्या असेल. म्हणजे तर्रीच्या ज्या भाज्या असतात ना, ज्याला तवंग असतो, तशा भाज्या तयार करत असतानाच कांदा जास्त डार्क ब्राऊन होऊ द्यायचा. पण पिठल्यासारखे जे प्रकार आहे किंवा कळण्याचे जे प्रकार आहेत, त्यासाठी कांदा कसा पाहिजे? जसं आपण पोह्यांमध्ये परततो. म्हणजे ट्रान्सपरंट असतो, ज्युसी असतो, तेव्हाच पिठल्याला आणि कळण्याला छान चव येते. यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. छान परतून घ्यायचं. गॅस अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे आणि जो कळणा पण भिजत घातलेला होता, तो एकदा ढवळून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा आहे. आता छान फोडणीमध्ये मिसळून घ्यायचं. यामध्ये मी पाणी घालते आहे. सुरुवातीला मी जवळपास इथे 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि गरज पडल्यास अजून थोडंसं आपण यामध्ये पाणी घालूया. अर्धा ग्लास मी अजून घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला या आंब्याच्या खुला घालायच्या आहे, म्हणजे कैरीच्या खुला घालायच्या आहे. आता गॅस करायचा मध्यम आचेवर आणि याला एकसारखं चालवत राहायचं. कारण जो कळणा असतो ना, तो तळाशी जाऊन बसतो आणि जे पाणी आहे ते वर राहतं. त्यामुळे काय होतं, की जळण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून याला जोवर उकळी येत नाही, उकळी म्हटल्यापेक्षा जोवर हा घट्ट होत नाही, तोवर याला चालवत राहायचं.
बघा असा घट्ट झाला, की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. कारण आता मला पाणी घालण्याची गरज पडणार नाही आहे. त्यामुळे मी सर्वात शेवटी मीठ घातलं. झाकण लावायचं, गॅस अगदी मंद आचेवर ठेवून 15 ते 20 मिनिट याला शिजवून घ्यायचं. पण मध्ये-मध्ये चालवत राहायचं, असं सोडायचं नाही. इथे ना मला एक गोष्ट आठवते आहे आजीची. जेव्हा फोडणी करायची ना, तेव्हा घरभर ठसका उठायचा. तुम्हाला माहिती आहे असं का व्हायचं? कारण तेव्हा आजी ना भाजीसाठी तेल अगदी कमी वापरायची. त्यामुळे मिरची किंवा लाल तिखट फोडणीत घातलं, की घरभर ठसका उठायचा. तेव्हा भाज्या कमी तेलात जरी बनवल्या जायच्या ना, तरीसुद्धा चवीला फार छान लागायच्या. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की त्यांना बिमाऱ्याही कमी व्हायच्या. बीपी, शुगर म्हणा किंवा वजन वाढणं हे प्रकार तेव्हा नव्हतेच. कारण भाज्या कमी तेलात बनवल्या जायच्या. प्रोटीनयुक्त आहार होता. आता हा कळणाच बघा ना, हाय प्रोटीन, हाय फायबर कळणं आहे. आपल्या आजीला प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट हे काही समजायचं नाही. पण तेव्हा भाकरी मुख्य अन्न होतं. त्यामुळे आहारामध्ये भाकरीच जास्त असायची. भात हा सणासुदीला बनवला जायचा. त्यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहारामध्ये कमी होतं. जास्तीत जास्त कळणा, पिठलं जे प्रोटीनयुक्त आहे ना, ते पदार्थ आहारात जास्त असायचे. त्यामुळे काय असायचं, बिमाऱ्याही कमी होत्या. आता बिमाऱ्या वाढलेल्या आहे कारण आपला आहार बदललेला आहे. कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपण जास्त घेतो, फायबर आणि प्रोटीन कमी घेतो. त्यामुळे खरोखरच आता असं वाटतं, की आपल्या आहारामध्ये बदल करण्याची गरज आहे. ते म्हणतात ना, जुनं ते सोनं. खरंच आहे ते. जुनं ते सोनंच होतं. पण आपण आता आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट जास्त घ्यायला लागलेलो आहे. त्यामुळे वजन वाढीचे प्रमाण वाढलेले आहे, बीपी वाढलेली आहे, शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, हॉस्पिटलचे बिल भरायचे नसेल ना, तर जास्तीत जास्त आपल्या जुन्या काळात ज्या रेसिपी बनवल्या जायच्या ना, त्या घरी ट्राय करा. मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तुम्हाला अजूनही बघायची असेल तर कमेंट करा. मी नक्की शेअर करेल. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.